बघा, डाळिंबामध्ये इतकी मतभिन्नता कोणत्याच पिकात नाही. म्हणजे 300 झाडापासून 1100 झाडा लोक लावणारे शेतकरी आहेत पर एकर. 1100 म्हणजे द्राक्षाच्या पुढे जानेवारीला प्लॉट दाखवतोय ते युट्यूबला 10 लागवड आहे त्यांची. पहिली वर्षी असं स्ट्रक्चर वगैरे नाही, साधं बांबूचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे त्यांनी, युट्यूबला दाखवत आहेत. पण ते फिट होऊन जाईल तरी 6चं. हा, पण सनलाईट चांगला लागला तर मालाला रंग चांगला येतो. जर खूप पाल्यात माल असला तर माल पिवळा राहतो. त्याच्यामुळं सनलाईट खाली पडला पाहिजे असं थोडस. आमच्याकडे काही शेतकऱ्यांची अशी चर्चा चालली सर, आता जे मंडप स्ट्रक्चर आहेत ना सर, द्राक्षाचं खोड म्हणजे डाळिंबाचं खोड द्राक्षासारखं वर नेऊन वर विस्तार करून असे डाळिंब घ्यायची. बरं का, घेता येऊ शकता. याला प्रूनिंग करून तुम्ही कसंही मेंटेन करू शकता. पण इतकं सगळं करायची गरज आहे का? आता डाळिंबातले तुम्ही जर खर्च लिहिले, तुम्ही द्राक्षवाले असाल तर लिहिता, पण तर सगळ्यात नंबर 1चा खर्च आता लेबर होऊ लागला. आणि जर तुम्हाला तसं मेंटेन करायचं तर परत 1.5 पट लेबर लागेल. आणि गरज आहे का? म्हणजे तुम्ही करू शकता ना, त्याला करायला काही अडचण नाही. आता याला जर तुम्ही म्हणले की याला अगदी वाय करू आपण, तर करता येईल. शूट वर नेत राहिला साईडचं तेवढीच का ते वर जाऊन, पण ते काढत राहावं लागेल ना. बरं, डाळिंब असं आहे 12 महिने वाढतं, त्याची फूट चालू बरोबर आहे. मग तुम्हाला लेबरचे कॉस्टिंग कुठल्या कुठं जातील. 1 एकर 2 एकर वाल्यांनी करणं बी ठीक आहे की त्याचं घरचे माणसंही करतील. पण जर तुम्हाला 10 एकर 20 एकर करायचं आहे आणि मग लेबरच्या अडचणी वाढत जाणार आहेत, कमी तर होणारच नाही. बिना स्ट्रक्चरचं पण राहू शकतं ना. मग काय आहेत ना मालेगाव मध्ये, हे फक्त आता इथं द्राक्ष होते म्हणून अजून भरपूर बघितले, भरपूर अंतर भरपूर. पहिलं 1 किंवा 2 पीक तुम्हाला बांबू किंवा एखादी तार देतात, नंतर बिना आधारात मालेगावचं ते हेच वैशिष्ट्य. आम्ही राजूरला बघितले ना, बांबू स्ट्रक्चरच नाही, कुठलं स्ट्रक्चर आपण आहे ना इथं ज्यांच्याकडे जाऊ जातो 15/10 बरं का लागवड अंतर. ही आधाराची स्ट्रक्चर हे मालेगाव पॅटर्न आहे. तुम्ही जर संगमनेरला गेले तर तिथं झाड लावलं की बांबू लावता आणि पहिलं पीक धराच्या आधी 4 तारा वाढता. काय ही आधारणं द्यायची सिस्टमच मालेगावची आहे. तुम्ही जे संभाजीनगर जालना म्हणता ना, आम्ही डाळिंबाच इकडे शिकून जायलंय. आम्ही इकडच्याच प्रॅक्टिस उचलल्यात. नाही, 4 खोडांपेक्षा 1 खोड इतकं हेवी बनताना एकदम. हो, खूप फरक. झाड म्हणजे आता 1 खोड मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार व्हायला लागले. काही जण आता यांनी 1 फुटापासून फांद्या ठेवल्या, काही जण पार इथपर्यंत येऊस तर काही ठेवत नाही, मग पांगू लागले. वेगवेगळ्या पद्धती आहेत. तोच विषय मग तुम्ही जो तुम्हाला आता बोललो ना, पण इतकं सगळं जर डाळिंब तुम्हाला 10 टन 11 टन ह्या पद्धतीत देत आहे, बरोबर आहे, त्याच्यात काही 16 टन देणार आहे का? मग आणि 5-10 एकरला लेबर कुठून आणणार? सिंगल खोड चांगलीच पद्धत आहे, त्याच्याबद्दल काय असं. आमच्याकडे ते द्राक्षामध्ये जी याची पद्धत विकसित झाली ना मध्ये त्याचं ते टेक्निक हेच आहे. 4 फुटापर्यंत खोड, 4 फुटापासून आहे ना 1.5 फुटाला 2 ओलांडे आणि त्याला सब ओलांडे. सर मी इंटरप्ट करतो, सॉरी. बोला. आता तुम्ही द्राक्ष पण इथे आहेत आणि डाळिंब पण आहे. द्राक्षाच्या शेतकऱ्यांना मी महाभारतातला युधिष्ठिर समजतो. म्हणजे काय, रथ 2 इंच वर जातो, एवढे हुशार आहेत. पण साधं एक गोष्ट आहे सर, ही आहे वेल, तुम्ही काय म्हणता, ग्रेप वाईन, VINE ग्रेप वाईन. आणि हे आहे झुडूप, हे आहे आमचं दुष्काळी, आणि तुम्ही बागायतदार. आता जर तुम्ही समजा त्या महाराणीचं खाद्य जर लेबरला द्यायला लागले तर ते काम करल का? त्यामुळे फिजिओलॉजीच्या दृष्टीने 200% चूक आहे. मी MSc सॉइल सायन्स, हे डॉक्टर PhD आहेत. तर हे प्रयोग करायला पण हुशार शेतकरी सगळे आहेत द्राक्ष डाळिंबातले. पण एक आहेत पाठण घोकंपट्टी करणारे आणि एक आहेत वापर करणारे. त्यामुळे तुम्ही आधी फिजिओलॉजी डाळिंबाची काय, द्राक्षाची फिजिओलॉजी तुम्ही बापा. मला एक सांगता, गर्भ कधी होतो हे काडी पाहून सांगू शकता. डाळिंबात ते तुम्ही बघा, शास्त्र पण फिजिओलॉजी वेगळी आहे. तुमचा अभ्यास डाळिंबाच्या करताना द्राक्षाची कॉपी चुकूनही करू नका. हे यशस्वी झालेत, कारण ह्यांनी डाळिंबाचं द्राक्षाचं थोडं भूत कमी झालं यांचं, त्यामुळे ह्यांचं झालेलं आहे. म्हणजे मी यांचं दोन्हीकडे काम करतो. मी मराठवाड्यातला आहे, पण तुमच्या नाशिकनं मालेगावनं मला पोटाला अन्न दिलं. मी इथं राहिलो, डाळिंबाची द्राक्ष शिकलो तुमच्याकडून. पण एक डिफरन्स तुम्ही मनातून काढून टाका, वाईनचं फिजिओलॉजी वेगळी आणि बुशची फिजिओलॉजी वेगळी, आणि ती समजून तुम्ही सगळे प्रयोग करा.
नाही, आम्हाला हीच शंका आमच्या मनात न काढायची आहे. आम्ही असं प्रेस करत नाहीये की असंच केलं पाहिजे आणि तसंच केलं. आता आम्हीच नव्याने याच्यात उतरतोय ना, तर सगळ्या खाचा खोचा आपण कशाचे काय याला दुष्परिणाम, इतकं करायची कोणतं गरज चांगलं नाही. हा. तेच म्हणजे तेच. सारखं काम नाही. आधी मल्टी स्टेम ठेवून सुद्धा 18 टन डाळिंब काढणारे भरपूर शेतकरी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना, प्रॉडक्ट कॉस्ट कमी करणं हेच जर आपलं मेन उद्दिष्ट असेल ना, तर हे वाई तो तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे. त्याच्याशी सहमत आहे आम्ही तुमच्याशी. आणि आम्हाला पण focus तेच काय म्हणायचंय. आहे? डाळिंबाचा फोकस आहे जसं द्राक्षामध्ये पावडरी डाऊन हे घातक आहेत. हो, नंतर तुमचं व्हरायटी इन प्रोडक्टिव्हिटी येते. बरोबर. तसं डाळिंबातलं तेल या मर ह्या प्रोडक्टिव्हिटीच्या गोष्टींवर खूपच चर्चा झाली पाहिजे. याची उत्तरच नाहीत आणखी. बरोबर. तेल आला तर काय आहे मजा त्याच्यामध्ये? तेल्याने तर डाळिंबा बागा मध्यंतरी पूर्ण उद्ध्वस्त करून टाकल्या ना सर्व. हे बघा, तेल्या तुमच्या इतकी तीव्रता तेल्याची आमच्याकडे नाहीये, पण तेल्या हा आता मॅनेजेबल रोग झाला एवढं तुम्ही सगळे मान्य करा. 2014च्या आसपास असं आलं की तेल्या आला म्हणजे बाग काढा. भरपूर बागा पण आज तेल्या तुम्हाला मॅनेज करता येतो. मी म्हणत नाही की असं एखादं औषध आलं की तेल्या येणारच नाही, असं काही नाही. पण तेल्या आल्यावर तुम्हाला मॅनेज करता येतो. इथपर्यंत प्रॅक्टिसेस आल्या. मग ते वॉटर मॅनेजमेंट असतील, न्यूट्रिशन मॅनेजमेंट असतील, प्रूनिंग मध्ये असेल, बहार ट्रीटमेंट मध्ये असेल, हे सगळं मॅनेज केलं की तुम्हाला त्याला मॅनेज करता येतो. म्हणजे जसं बाकी रोगांना जातं तसं 5-10%, 15% त्याला पण जाईल. पण तुम्हाला बाग उपटाचं हे येणार नाही, गरज पडणार. थांबवता येतो जागेवर. हा जागेवर म्हणल्यापेक्षा 10-15% डॅमेज होता. ग्रुप झाला. आपण हे 5 लाईन आहेत. पुढं थोडस गेल्यावर गुटी चालू होते. या टिश्यूच्या आहे. नंतर बाहेर निघून शरदकींची गुटी पाहू आणि नंतर भगव्यात जाऊ. आणि गुटीला हा भाग घेतला जातो. काय फरक पडेल? काहीच नाही, झाड तेच. झाड तेच आहे. आता ह्या झाडाचं मी हे घेतलं त्याचे गुण येते, त्याचं घेतलं तर ते गुण येते. हो. सुरुवातीचं वर्ष जर सोडलं, 6 महिन्याचं 5 महिन्याचं वेटिंग कायम आहे. आणि खाली साहेब तुमची साल पातळ होऊ राहिली, जाड होऊ राहिली, सांगायची यंत्रणा बी नाही आणि त्याला गरज बी नव्हती. गरजही नाही, मागणी तेवढी तर गरज नाही ना. ते तुमच्या झाडातून नाहीये, तुमच्या जमिनीतला विषय. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही हरभरा पेरला, तूर पेरली, त्याच्यात जी मरीची कारण आहे का, ती डाळिंबाच्या. ते फ्युजरिमनं मरतं, हे फ्युजरिमनं मरतं. तुमच्या सॉइल मध्ये जर समजा आता सिमला मिरची किंवा हे त्याच्यात जर मर असेल तर तिथं तुमच्या डाळिंबाचे झाडं पण मरतील. म्हणजे कारण तो सॉइल बॉर्न डिसीज आहे. फक्त टिश्यू कल्चर मधून झाडं घेताना तुम्हाला निरोगी भेटतात. तुमच्या लक्षात आलं का, 10 लाख रोपं करायचे ना, तर 6-7 झाडं भरपूर झाले टिश्यू कल्चर मध्ये. मग 6-7 झाडात आपण मर जर आलं तर बंद करू ना, दुसरे 6-7. आता तुम्हाला मी सांगतो, हे जर झाड ह्या वावरात मरणी लागलं तर हे मरेपर्यंत हे दोन्ही झाडं लागलेलं राहतात. बरोबर. नाही, मी विठ्ठल बोलतो. वसले साहेब, आम्ही फोन केला होता. शरद किंग ह्या व्हरायटीचे फाउंडर आहे ते. हा ना, हा ना. शरद किंग. मी फोन केला होता ना, तेव्हा तुमचं बोलणं ऐकलेलं आहे. मी इथलाच आहे कोरबेलचा. अच्छा. सर तुमचं गाव कोणतं? मी संभाजीनगर मध्ये जळगाव, राहायला शहरातच राहतो. औरंगाबाद. हा, माझं गाव जळगाव. पण मी राहायला आता 12-14 वर्ष झाले शहरातच राहतो. जे रोपटा असं लहान होतं ना, तेव्हा इथे येऊन मी पाहून गेलो. बरं, हे लहान आले होते ना, इतकुले हा. आणि ते मोठे होते ना, हा. कुणीतरी पाहिलं म्हणजे. नाही, मी पाहून गेलो. परत ते तिथं ते तुम्ही जे 300 रोप दिलं होतं त्यांच्याकडे गेलो. परत मग मी तुम्हाला फोन केला, पण त्यांचं 2 वेळ चक्कर मारून मला प्लॉटच आवडला नाही. अहो, त्यांनी पहिल्या वर्षी साईजच मिळाली नाही. अहो, एक मिनिट साईज नाही मिळाली. मी आल्याच एंट्री केलं करणारच म्हणलो साईज. फळ किती होते? फळ मग त्यांनी किती 250च्या वर फळ होते काही झाड संख्या पहिल्या वर्षी. फळ संख्या असल्यावर मग ते तेवढं जास्त. आणि कलर पण त्यांना असं आता हा plot जसा मी दिसतो तुम्हाला ना, ते तसा color पण सगळे नाहीये. मुद्दे क्लिअर करतो. इतकी मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो की याला सेटिंग ज्यादा होते, थिनिंग केलं पाहिजे. बरोबर आहे. आता कलरचं सांगतो. आता इथं द्राक्ष आहेत. ज्यांनी तुम्ही कोणी द्राक्ष लावले असा, द्राक्षवाडीचे आम्ही. बरं, तुम्ही कलर व्हरायटी घ्या बरं 14 टन.
येईल कारण कलर येतच नाही. तुम्हाला कलर पाहिजे तर 9 टनाच्या आतच लोड पाहिजे, बरोबर 9 आहे? ते 7 मग आता त्याने जर 250-300 जर फळं पकडले तर लाल कलरच येणार नाही, पण भगव्याला पण येत नाही. जेवढी बुट्टी बांधून विकायची आहे ना, मग त्याला ते झाड बी दिसलं पाहिजे ना, बाबा मी हे रोप लावलं आणि याचा असा आता माल मी येतो. एक शेतकरी आहे, आपण त्यांना रिक्वेस्ट करू ते येतील. तर तिथं 4,500 भगवान 500 झाडं शरद किंग आहे. तिथे जास्त जमीन आसमानचा फरक. हा, फक्त आता ते काय आहे की इथं आपण कार्यक्रम खरा ठेवायचा उद्देश होता की गुटी आणि टिश्यू कल्चर, म्हणजे त्याच्यात व्हेरिएशन आहे तरी सर, याच्यात आणि त्याच्यात बरेच व्हेरिएशन. नाही नाही ते व्हेरिएशन आहे, पण टिश्यू बद्दलचा जो एक समज गैरसमज जो आहे की साल पातळ होते आणि साईज कमी येते. मेजर मंडळी जे टिश्यू नको याचं जे कारण सांगता, बरोबर हा, ते तेवढ्यासाठीच आपण कार्यक्रम ठेवला. नाही तर आमचा प्लॉट आज आयडियल नाही आहे. ठीक आहे, तोच खरं आयडियल आहे. प्रात्यक्षिक जिथं आहे ना तोच आयडियल आहे. हा, आणि ते प्लॉट बनवून आणि फोटो मध्ये येण्यासाठी चांगलं बनवून काय आणि प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक हेच महत्वाचं आहे ना. आता वेगवेगळं आणि व्हेरिएशन दिसतंय ना. व्हेरिएशन दिसतं ना. आता याच्यावर माल बी कमी आहे, व्हेरिएशन आहे, फळाची साईज कमी आहे. आणि ए ग्रेडचा माल तिकडे डोळ्याला दिसतो कलर कमी आहे. वरचा माल जास्त आहे तिकडं. हे बघा, भगवा वाण आहे ना चांगलाच आहे, पण भगव्यातला सगळ्यात मोठा वाईट दोष असा आहे की तुम्हाला 800 ग्रॅमचं फळ पण मिळेल, पण त्याच झाडावर 80 ग्रॅमचं फळ राहतं. तुम्ही अख्खं झाड जर वन टाइम हार्वेस्ट केलं तर 5 ग्रेड होतात, 5 ग्रेड होता. आणि खूप चांगला शेतकरी, आणि खूप चांगला शेतकरी असला तर नंबर 1चा माल 22-24 कॅरेटच्या वर जात नाही. म्हणजे टोक झालं 25 कॅरेट, म्हणजे एकूण मालाच्या 25% मालच नंबर 1 ग्रेड निघतो, ज्याला आपण 250+ म्हणू. बरोबर. पण जर चांगलं थिनिंग केलं आणि मॅनेजमेंट केलं तर ह्या वाणात शरद किंगमध्ये तुम्ही 200+ सौदा करून 85% माल तुमचा जाऊन जाईल. आणि दर 50 ग्रॅमला रेटमध्ये 10 ते 12 रुपयाचा फरक होतो. म्हणजे तुम्ही 100चा सौदा करा, बरोबर, त्याचा रेट जर 100 रुपये असेल तर तुम्ही 150चा सौदा केला का त्याचा 115 राहतो, आणि तुम्ही 200 केला तर 130च्या वर राहतो. म्हणजे वाटताना वाटतं 50 ग्रॅम, पण दर 50 ग्रॅम 15% पैसे वाढवतात. वरची साईज राहतील. म्हणजे ते शेतकऱ्याला जास्त आहे ना. वाटताना वाटतं की बाबा 10-15 रुपयानं काय, पण तुम्ही पर्सेंट मध्ये काढलं तर ते 15%ची खूप मोठा. आणि ज्याला साईज येते त्याला टनेज पण येतं, मग वजन राहतं ना त्या मालाला. ज्याला साईज येते त्याला टनेज पण राहतं. आणि आता बहुतेक सगळे मुद्दे सुटले होते, कारण की दर गावात आता शरद किंगचा, दर तालुक्यात, सॉरी गावाच्या ऐवजी तालुक्यात आता शरद किंगच्या बाग आहेत. फक्त टिश्यू कल्चर नव्हतं, आणि टिश्यू कल्चर बद्दलचा एकच प्रचार होता, ते साल पातळ होती आणि ते युरोपला चालणार नाही, ते दुबईला चालणार नाही. आणि मग म्हणलं बाबा आपण आता एक कार्यक्रम ठेवून ते दाखवू, झाडं जरी कमी आहे, सगळं कमी आहे, की बाबा साल पातळ होत नाही. आणि तुम्ही कुणीही प्लांट ब्रीडिंग आम्ही सोडून किंवा ChatGPT वर गुगल जाऊन काढा, झाडाचे गुणधर्म टिश्यू कल्चर केल्याने अजिबात बदलत नाहीत. बरोबर. म्हणजे युनिफॉर्म राहण्यासाठी टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजी वापरली जाते. पण आपल्याकडं एका कंपनीमुळं ते असा समज झाला टिश्यू कल्चर म्हणजे एक्सपोर्टला चालणार नाही, त्याची साल पातळ येईल. आणि काही जण म्हणायचे की बाबा त्याला साईजला अडचण येईल. व्हेरिएशन झाडामध्ये. याची प्रूनिंग डेट एकच आहे ना? उलट इकडनं छाटणं चालतंय. अच्छा. म्हणजे 1-2 दिवस हा आधीच आहे, इथेल सोबतच आहे, हा पाणी सोबतच आहे, फक्त छाटणी इकडनं करत गेले. याच्यात पण एवढी बारीक साईज नाही येत बा, याच्यात पण मोठी साईज येते. मग येते ना, मग आम्ही काय म्हणतो, म्हणजे भगवा वाईट आहे असं काही म्हणायचं नाही. पण तुमच्या सोबत हे शेतकरी आहेत, सोलापूरला नाव ठेवणारे किती लोक आहेत, भरपूर. यांची एकरी किती, सोलापूर लालचे किती पैसे झाले असतील आज मी दिला सर, आज मी दिला ह्याच वर्षी. आज या वर्षी रेट आहे, पुढच्या वर्षी दरवर्षी कमी कमी जाणार. बरं का, किती टक्के रेट कमी मिळतात? लई मोठा फरक आहे. 30%, 35%. हो,
बरोबर आहे. पण 40% फरक पडतो. पण 30% माल ज्यादा निघतो. हो, माल जास्त निघतो. माल भरपूर निघतो. म्हणजे तुम्ही कसं मॅनेज करता. माल जास्त निघतो म्हणून त्याच्यात तुमचं कव्हर होईल, पण तरी पूर्ण काही 100% कव्हर होणार. अहो ह्या वर्षी सांगावं आकडा सांगूनच टाका आता. आणि थोडं क्षेत्र नाहीये, 2-3 बंधूचं मिळून किती एकर? 85 एकर आहे पूर्ण सोलापूरला हा. या वर्षी 20 एकरचे आता प्लांटेशन आहे. बरं, परत सोलापूर लालचं मालच नाही तो पहिले तर नाही तर त्याला मॅनेज आहे ना. हे बघा त्याचं मॅनेजमेंट आहे. सोलापूर लालचा सगळ्यात चांगला गुणधर्म काय? त्याचं सेटिंग. बरोबर आहे. मधमाशीचा प्रॉब्लेम असला तरी सेटिंग बरोबर आहे. त्याच्याबद्दलही जर आज कार्यक्रमात राहिलं बोलायचं ना, यांचा लय दिवसाचा विषय आज लय झालं तर बोलून टाकू. हे 2 वर्षांमागे लागले की ते मधमाशीचं पोलनचं सांगा काय झालं. आज तर किती टाइम राहतो स्टेजवर माहित नाही, ते बोलू. सोलापूर लालचा सगळ्यात चांगला गुणधर्म काय? त्याचं सेटिंग. बरोबर आहे. पण ऑगस्ट पासून नोव्हेंबर लोक भगवे सेटिंग होतात का? बरोबर आहे. मग त्या काळात जर तुम्ही सोलापूर लाल पकडला, तुम्हाला पैसे करता येत नाही का? मग तुम्ही त्या जातीची स्ट्रेंथ लक्षात घेऊन मॅनेजमेंट करा ना. लोकांना तेच सांगतो, तुम्ही त्याची जी स्ट्रेंथ आहे ती पकडा ना. त्याची स्ट्रेंथ कशात आहे? आता यांच्या कधी छाटण्या झालं जवळ 2-3 प्लॉट आले होते छाटायच्या. बस मग पावसात मोकळा होऊन जातो. नंतर पेस्टिसाइडचा खर्च काढला ना आपला टोटल, तिथं मॅनेजमेंट नाही होत ना. तुम्हाला इकडं 3ऱ्या दिवशी स्प्रे ठेवा लागतो. आणि आम्ही सगळे द्राक्षवाले होतो, आम्ही 50 रुपयाचं कॅल्क्युलेशन ठेवून डाळिंबात आलो. हे कारण आहे, मेन कारण आहे. नाही पण त्यांचा टन खरं आहे ना, त्यांचं टनेज पण विचारा ना. किती टन? आपल्याला ते समाधानच होईना ना. 5 एकर मध्ये माझा पहिला प्लॉट 1200 क्विंटल निघाला होता. नंतर ऍव्हरेज 18-19 टन ऍव्हरेज आले बाकीचे प्लॉट. एकरी आणि हा 12 निघतो. मग झालं, त्यांनी कव्हर केलं मॅचअप. पण त्यांच्या क्लायमेट मध्ये हे दिंडोरीच्या आम्ही डॅमला तिथं भागवा सेटिंगला अडचणी आहेत, पाऊस जात आहे. मग त्यांनी त्याची स्ट्रेंथ पकडली का हा सेटिंगला चांगला आहे. मी सोलापूर लाल मध्ये ना एक लाईन बागवायची टाकली. त्याला या वर्षी बॉइलिंगला सुद्धा सोलापूर जेवढं सस्टेन करतं ना क्लायमेटला तेवढं भागवा करत नाही. आमच्याकडे तू तुमच्याकडे इकडे या एरिया चालत नाही. मग तिकडे बादळ किती पडत, बघव्यात एकही बळ सापडलं नाही मला. सोलापूरला 100% अरेस्ट केलं. का मग साहेब तुमची जमीन तर चांगली असेल, जाड जमीन आहे तिथं. डाळिंब करायचं येणार नाही आमच्या जमीन. म्हणजे भारी जमिनीत तुम्ही सक्सेस करू. पूर्ण बागायती क्षेत्र यांच्या घरी गेलो होतो आम्ही ना सुरुवातीला. आले होते बरोबर. तर पूर्ण बागायती बाग तोडून त्यांनी हे चालू आहे आता सोलापूरला. साहेब आता शरद पिंक कुठला शरद पिंक आता प्रॉपर येईल 1-2 महिन्यामध्ये. पण 1 मिनिट त्यांचं येईल. पण मी तुम्हाला म्हणलो होतो नाही अण्णांचा पहिल्यापासून विरोध आहे. मी म्हणलो तुमच्या सोलापूरला आलंच होईल, तुम्ही त्याच्यावर काम करा. मी म्हणलं दिंडोरी म्हणलं की माझा कुणी जर अजून दुसरं कुणी असेल हे सोडून बी, तर प्रत्येकाला म्हणलो तुम्ही दिंडोरी आहे ना, तुम्ही सोलापूर लालच करा. बरोबर. कारण की जूनच्या आधी मोकळं होऊन जा. कारण की एक थेंब पाऊस यांच्याकडे 15-15 दिवस पडतो. तर तुमचं डाळिंबाचं क्लायमेट नाही, पण जर करायचे तर मग तुम्ही ती व्हरायटी करा. आर्टिफिशियल व्हरायटी थोडी म्हणजे विरुद्ध क्लायमेट मध्ये काम करता येत. आता भागवा सेट होणार नाही. आम्ही पण ट्रायल घेतल्या. आता मी ज्या प्लॉट मध्ये झाड टाकले ना एक लाईन भागवायची, त्याला पहिल्या वर्षी तो प्लॉट मी 15 डिसेंबरला पकडला. एकही फळ आला नाही. सोलापूरला 11 महिन्यामध्ये 20 किलो झाडावर काढला. साईजला माझ्याकडे पहिल्या वर्षी थोडी अडचण होती. ह्या वर्षी बऱ्याच प्लॉटर मध्ये अडचण नाही आली. 250-300 ग्रॅम ऍव्हरेज होतं. हे बघा साईजचा मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो. तुम्ही कोणत्याही फळाची, ते टरबूज असो, खरबूज असो, आंब्याचं झाड असो, जिथं नंबर ऑफ फ्रूट वाढतात तिथं साईज रिड्यूस होते. आले म्हणतो तुम्ही बरोबर आहे. पण तरी त्यांनी काही प्रॅक्टिसेस केल्या. एक्स्ट्रा 15 दिवस ठेवायचा, थोडं थिनिंग करायचं.
तर मॅनेज होतं. मी म्हणत नाही की सोलापूरलाल भागवे इतका होतो, नाही तर लगेच लोक लगेच शब्दशः अर्थ काढून घेता. त्याच्यात बदल करता येईल, हा, तुम्हाला मॅनेज करता येईल त्याच्यात. नाही विषय काय आहे, डाळिंबाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढ राहिलं आणि जसे जसे कॉम्पिटिशन वाढणार तसे तुम्हाला लहान फळाला मार्केट कमी राहणार. तुमच्या जमिनी काळ्या असतील, हेवी सॉइल असेल आणि वातावरण दलदलीत असेल ना, तिथंच सोलापूरचा विचार करा. आम्ही द्राक्षात वर पडलोय कोरोनामध्ये 4,500 क्विंटल माल मी स्वतःकडून वाढत घातला. त्या मानसिकतेतून बाहेर आलो. आम्हाला वातावरणाच्या दृष्टिकोनातून ना पावसात याच्यात हॅरेसमेंट कमी. आम्ही लोएस्ट मध्ये 30 रुपयाची सुद्धा रेट कोट करेल. 30 रुपये विकलं तरी आहे की नाही, टनेज सांभाळायचं आणि सुखात काम करायचं. होते दुसरं टिश्यूला साईज कमी येते आणि साल पातळ राहते. आमची बाग काही खूप आयडियल आहे असं काही नाहीये. ही झाडं तशी 2 महिने उशिरा लावलेली आहेत. या 4-4.5 ज्या लाईन लावल्या त्या उशिरा लावलेल्या आहेत. ती झाडं तशी 2 महिने वयानं मोठी आहेत. तर हे बघा, झाडाची वाढ कधी जादा होते, जेव्हा झाड निरोगी राहील तेव्हाच ना. एखाद्या झाडाला निमॅटोड आला, त्याला फंगल झालं, पिन होल आला, ते वाढेल का? बरं, 4 महिने सोडून त्या कॉक तुमच्या हातात आहे, मोटरचं बटन तुमच्या हातात आहे, बिन पाण्याचं झाड वाढेल का? झाड वाढणं हे चांगल्या निरोगीपणाचं लक्षण आहे. साहेबांचं वाक्य आहे. एखादं झाड ग्रोथ घेतं, बरोबर आहे. आणि बाकी तुम्हाला जर कंट्रोल ठेवायचं आहे तर तुम्ही थोडं पाणी कंट्रोल ठेवा. जर तुम्ही समजा निमॅटोडची रोपं आली, ती ग्रोथ घेतच नाही ना, किंवा फंगल इन्फेक्शन झालं कोणतंही, किंवा अजून काही कारण झाले, तर त्याची वाढ कमी होईल. अगदी सर्व संगोपनावर अवलंबून द्यायचं. ह्या व्हरायटी काही चमत्कार नाही करू शकत. मेजर गोष्टी तुमच्या मॅनेजमेंटच्या, व्हरायटी त्याला सपोर्ट करेल. म्हणजे शरद किंग लागलं की सगळे फळं 400 होतील असं काही आहे का? तुम्ही जर काही दिलंच नाही घालून, त्याला काही केलंच नाही, 400 म्हणजे आमच्या एक व्हिडिओला काही कमेंट्स आहे, तुम्ही जिम्मेदारी घ्या साईज यायची. अरे कशी घ्या, तू लावणार तुझ्या शेतात. काही कमेंट्स अशा आहे की मग तुम्ही ती जिम्मेदारी घेतली पाहिजे, ती साईज येते म्हणून. ते मॅनेजमेंटचा भाग आहे. आणि दुसरा मुद्दा आहे टिश्यू कल्चरचा, की साल पातळ होते आणि एक्सपोर्टवाल्याला चालत नाही. आता इथं आपण तुमच्याच हाताने फळं तोडू, याचे तोडू, गुटीचे तोडू, भगव्याचे तोडू. NRC त्याचा 3 सालाचा अभ्यास झालेला आहे. भगव्यापेक्षा याची साल जाड आहे. मग जाड साल आहे तर एक्सपोर्टला चालते, यालाही चालते, म्हणजे टिकाऊ येते. हा, आणि जाड सालीमुळं सनबर्निंग कमी येतात. इथं लावलेलं आहे. पण तुम्ही कुणी 1-2 जण तरी शेतकरी येतील की ज्यांनी 1-2 हार्वेस्टिंग केल्या आहेत. एक हार्वेस्टिंगवाले होते. सनबर्निंग भगव्यापेक्षा नक्की कमी येतं. हो, साल जाड असल्यामुळे. मग एवढेच दावे. आणि युनिफॉर्म फ्रूट साईज राहते. तुमच्या शेंड्याचंही फळ लागलं ना तर साईज येऊन जाते. म्हणजे हे पहिल्या वर्षी बसून आहे. आणि रोग किडी ज्या भागव्यावर येतात त्या याच्यावर येतात, कारण की शेतकरी म्हणून अशी कोणतीही यंत्रणा माझ्याजवळ नाही. आणि एखादा रोग कमी येतो हे सांगायला 5-5, 7-7 सालाचा अभ्यास लागतो. आणि त्याला कंट्रोल कंडिशन मध्ये काम करावं लागतं. म्हणजे डॉक्टरांनी शब्द वापरला 6 सॉईल तयार करावं लागेल. म्हणजे तर ते दावा करणं आपलं काम नाही. आपण पहिल्या वर्षी बसून, म्हणजे आता 4थं वर्ष आहे, की आपण कधीच रोग किडीचा दावा केला नाही. तुमच्या भागातलं क्लायमेट, तुमच्या मॅनेजमेंट, तुमच्या बाकी गोष्टीवर ते अवलंबून आहे. पण मी साध्या एका वाक्यात जे व्हरायटीमध्ये क्लेम केला तर त्याच्यात हे राहतात वेगवेगळे हे, तर त्याच्यात रोग किडीचा पण क्लेम राहतो. आपल्याला जर करायचा असेल तर करता येतो. तर मी 3च शब्द वापरले होते, सिमिलर टू भागवा. म्हणलं काय, जे भागव्यावर आहे ते याच्यावर आहे. कारण की माझ्याकडे ती यंत्रणा पण नाही ना. आणि एखादं रोग कमी येतो म्हणून झोपड मोडून घ्यायची. साहेब या पाहायला आमच्या तिथं आला. हा, नाही ते कामच झालं नाही. उलट मी पहिल्या वर्षीचा व्हिडिओ त्याच्यात स्पष्ट म्हणलो की माझ्या मल्टी लोकेशनल ट्रायल अजून झाल्या नाहीत. ज्यांना रिस्क घ्यायची त्यांनी 1 2 एकर लावा. जर 4 वर्षापूर्वीचा व्हिडिओ जर पाहिला तुम्ही तर मी स्पष्ट म्हणलो मल्टी लोकेशन. पण आता मी तुम्हाला सांगतो, भारतभर लागवडी आहेत. फक्त आता आमचं हिमाचल राहिलंय आणि उत्तराखंड राहिलंय, नाहीतर 500 का झाडं होत नाही. आता गुजरातमध्ये 300 झाडं फळावर आहेत, MP मध्ये जवळजवळ 5,000 झाडं फळावर आहेत, कर्नाटकमध्ये आहेत, महाराष्ट्रात दर तालुक्यात आहेत. आणि जेवढं आम्ही सांगतो आमच्यापेक्षा शेतकरी, तुम्ही आता अण्णा काही शेतकरी आता व्हिडिओ बनवू लागले, मी जेवढं सांगतो का त्याच्यापेक्षा 100 दावे करून राहिले. नाशिक मार्केटला भरपूर जणांनी 2 ठिकाणी आणलं होतं, बघितलं होतं ते मार्केटला आणलं होतं त्यांनी. साईज पण व्यवस्थित होती.
तर सर तुम्ही किंवा हे कुणी एक जण नाही कट आपण तिकडे करू हे 16 महिन्यात झाड आम्ही सुरुवातच तिथून केली होती. डाळिंब हेवी प्रुनिंगला रिस्पॉन्स करतं, त्याला फारशी अडचण येत नाही. तुम्ही हेच जर सिट्रस फॅमिलीला गेले संत्रा लिंबू मोसंबीला तर त्याला प्रुनिंग चालत नाही, ते झाड प्रॉब्लेम मध्ये येतं. पण डाळिंबाला तशी काही अडचण नाही, पण तुम्हाला मेंटेन ठेवावं लागतं. दाट लावले तर तुम्हाला झाडाचा आकार प्रुनिंग करावं लागते. फक्त प्रुनिंग करताना पहिल्यांदाही सांगितलं तेव्हा कमी जण होते, बाग महाल जेव्हा तुम्ही बहाराची छाटणी करता तेव्हा डीप प्रुनिंग करायची नाही. की गर्दी झाली म्हणून हार्ड कटिंग केलं, ती हार्ड कटिंग तुम्ही माल निघून गेल्या गेल्या करायची. तुम्ही बहार पकडताना हार्ड कटिंग केली की मग फुलं लागत नाही, मग बाग शूटवर जाते. पण तुम्ही तिला डीप प्रूनिंग करून मेंटेन ठेवू शकता. फक्त हे जसं म्हणले की साधारण युनिव्हर्सिटी म्हणते की 15 साल टिकतं वगैरे, तर हायडेन्स मध्ये त्याचं लाईफ तुम्ही 9-10 वर्ष. पण सर आता जर त्याला रोग येत नाही नाही असं पण नाही वाटत ना, एक विचार प्रॉब्लेम आहे ना. हे बघा प्रॉब्लेम डाळिंब आहे म्हणजे बरं का, रोग सगळे येणार. नाही आता 2 विचारधारा आहे, म्हणजे तुमचं स्प्रे युनिट आहे ना चांगलं या लाईन मधून याच्यात 2 विचारधारा आहे. जी द्राक्षावाली मंडळी आलीत ना यांना माहित आहे मंदी 4-5 वर्षाची आहे. ही सगळी द्राक्षावाली मंडळी आली 5 वर्ष 6 वर्षासाठी. आणि त्यांच्या हिशोबाने ते बिलकुल योग्य आहे, कारण की पहिल्या पिकापासून यील्ड चालू होतं. पण जर तुम्ही बिलकुल ड्राय लँड मध्ये असेल, तुम्हाला 15 साल बाग चालवायची असेल तर मग थोडंसं अंतर वाढवेल योग्य. पहिल्यांदा तेच सांगितलं आमचा तालुका एक डाळिंबाच्या शेतीचा नाही, आमच्या जमिनी डाळिंबाच्या शेतीचा नाही, तरी पण आम्ही त्या करतोय. त्याच्यामुळे आता हे अंतर आम्ही काय झालं बागांचे आता ऑलरेडी भटके बसले, स्ट्रक्चर काढणं सोपं नाही. नंतर निर्णय घेता येईल जोपर्यंत सुखरूप चालतो तोपर्यंत. त्याच्यामुळे आम्ही ते तर ज्यांच्याकडे स्ट्रक्चर नाही त्यांच्यासाठी योग्य अंतर कोणतं राहील? हे बघा जमीन कशी आहे, तो एक भाग आहे, आणि तुम्ही ब्लोअर वापरणार का हाताने स्प्रेइंग करणार, हे 2 मुद्दे विचारात घेतले पाहिजे. जमीन काळी असेल तर अंतर जादा ठेवावं लागतं, जमीन हलकी असेल तर अंतर मध्यम ठेवायचं, आणि एक अत्यंत हलकं बरड गिरड असेल तर तिथं झाड लिमिट सिरच वाढतं, तिथं तुम्ही थोडं दाट लावू शकता. सांगितलं ना तुम्ही जेव्हा दाट मारता त्यावेळेस 100% झाड पण डायबॅकवर येतं. तुम्ही जेव्हा दाट पूर्णिंग मारता जास्त पहिल्यांदा दिसले फार फळदाराच्या टायमाला तेव्हा डायबॅक वाढतो, झाडामध्ये मरीचं प्रमाण पण वाढत जातं. ज्यांनी गुट्या बांधल्या का 3दा गुट्या बांधल्या ते झाडात मर चालू होऊन जाते. कारण की गुटी बांधणं म्हणजे तुम्ही 70% झाड कट करून घेता. 1.5 दिवस होता ना तर मग ह्या अशा आहेत ना, ज्यांना हाताने मारायचं हलकी जमीन आहे 12-8च्या दाट लावू नका. फक्त डाळिंबाई स्ट्रक्चर नाही करायचं तर ते एकरी 450 झाडं सफिशियंट आहेत. स्प्रे व्यवस्थित हाताने मारायचं म्हणजे नाही आता ब्लोअरही खूप चांगले आले, त्याच्यामुळं आता काही फार ब्लोअरची अडचण राहिली नाही. वाढवायचं असं वाटतं. तुमचं कव्हरेज कोणत्याही पिकामध्ये मस्ट आहे एकदम. तुमचं औषध तिथपर्यंत पोहोचलं तिथं रोग, कारण की आपण अर्धी कॉन्टॅक्ट मारतो, अर्धी फंगीसाइड कॉन्टॅक्ट राहतं तर ते 70% झाले मग कॉन्टॅक्ट होत चालतो. आणि मग सुद्धा कॉन्टॅक्टच चांगलं बसलं. आम्ही आता वेगवेगळे प्रयोग केलेत ना, तर तुम्ही जरा संख्या थोडी संख्या ना, तर तुम्ही 250-250 आणि 250 गेलं ना सर तर युरोप सगळं चालतं. म्हणजे हे जे नेरेटिव्ह पसरताना आमचं 800 झालं 700 झालं 900 झालं, ती मार्केट डिमांड नाहीये. कदाचित एक्सपोर्टचे एक जण येणार होते कंपनीवाले, तुम्ही त्यांना विचारा किती डिमांड आहे का, ते उलट 500च्या वर गेले की नको म्हणतात. हा म्हणजे पण 300-350 250-350 अबव. हा 500च्या आत समजा, हा 500-550च्या आत 700-800 ग्राम. इव्हन आपल्या इंडियन मार्केटची पण डिमांड नाही, त्यांना किलो 2-3 आले पाहिजे. तर अमोल शेअर केलं. अमोल ऑलरेडी आपलं एक्सपोर्टचा हा हे काय हे बघतात सह्याद्रीचा एक्सपोर्ट मध्ये म्हटलं का 200 ते 400-450 त्याच्यावर 500 ग्रॅम आम्ही पण नाही घेतली. हा म्हणजे ती गरज नाही आहे मार्केटची. आणि हे जे बॉम्बे पुण्याला करतात ना, हा मार्केटचा ट्रिक्स आहे. चौधरी साहेबांनी कधी सांगितलं असतं ते येतील आता, केडी चौधरी येत आहे की हा की तुम्ही समजा एक नेले
200 कॅरेट नेले किंवा 400 कॅरेट नेले, त्याच्यात तुम्ही 500 अबो किती नेता, 4 कॅरेट 5 कॅरेट, आणि ते त्याला भाव देते 400 रुपये किलो. इथं शेतकऱ्याला असं वाटतं की बाबा 500-600 ग्रॅमचे भाव माल जर निघला तर त्याला 500 रुपये किलो भाव भेटन. जर एखादा अख्खी गाडी जर पाठवली ना तर ती विकणारच नाही. त्यांना माहिती आहे तुम्ही आणून 4 कॅरेट आणणार आहे. आणि मग मार्केट कसं सांगायचं, हे बघा 500 पासून 70 रुपये चालू आहे, तुमचा माल जसा असेल तसंही कर. अपर लिमिट सेट करायला ते वापरलं जातं. आणि ठरवलं बी, म्हणजे मी शिमला मिरची, खरं म्हणजे माझं डाळिंबात व्हरायटीमुळे नाव झालं ना. ते सेडनेट आहे का, खरं माझं काम सेडनेट मध्ये, पण त्याच्यात नाव नाही झालं, पण त्याच्यात आम्ही लई काम केलं. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर, डिझाईन, हिरवी कुठं वापरायची, पांढरी कुठं वापरायची, कोणते क्रॉप कधी लावायचे सगळं. तर ज्यावेळेस सेडनेट यायचा ना त्याच्या अगोदरचा किस्सा आहे हा. 2000च्या आसपास आमचा होले म्हणून आडत्या होता, कोणी पुण्यावाले असतील तर त्यावेळेस ओपनची मिरची म्हणजे अशी राहायची अशी, आणि मग मोठीला भाव राहायचा, आणि दोन्हीत चांगला 12-15 रुपये किलोचा डिफरन्स राहायचा. आणि त्यावेळेस इंदापूरच्या पट्ट्यात काही ओपन व्हायची, काही डानू पालघरला ओपन व्हायची, आणि मग वानगाव पट्ट्यात. आणि मग आम्ही केली, आता आम्ही सेडनेट मध्ये केली. आणि इंद्रा व्हरायटी होती, आता इंद्रा ज्यांनी केली असेल ती 250-300 ग्रॅम सहज होते. मग आता होले आमचा परमनंट आडत्या होता ना, मग होलेला फोन केला तर ते म्हणे मोठी जर असेल ना तर हा भाव बारीकीला असा आहे. म्हणलं मोठीला काही अडचण नाही, मग मोठी होऊ द्या म्हणे, पाठवा. मी दिली 250-300 ग्रॅमचे पाठवून. त्यांनी सकाळी उघडे, यार भोसले साहेब हे काय पाठवलं म्हणे, इका ना. म्हणजे डिमांड आहे काय की मोठी मार्केटला कमी येते म्हणून. मग नंतर उलट झालं, इंडस म्हणून एक इंडस 11 व्हरायटी आली, ती मिडियम साईज आहे 60-70 ग्रॅम. मग काळ सेडनेट वाढल्या, मग मोठीचा सप्लाय जादा झाला, मग इंडस 11चे भाव 12-15 जादा. सप्लाय डिमांडवर. डाळिंबाचा तोच विषय आहे, पण 700-800 ग्रॅमची डिमांड नाहीये डाळिंबात, ती गरज पण नाहीये. आयडियल साईज 200-250, 300, 350, 200 ते 350 ही रेंज आहे ना आयडियल सगळ्यांच्या दृष्टीने. ग्राहकाला सोपे आहे, किपिंग क्वालिटी दृष्टीने सोपं आहे, सगळ्या ज्याला चांगलं आहे. 4 फूट बसले कोणी घेतो ना, 4 फूट 4 फूट घेणार विचार करतो, 4 फूट मिळतात आपल्याला. 1.5 फूट एक मोठे नाही घ्यायलाच नको, मागे वजनागड नाही वाट नंबर. आणि तिथं शरद किंग अजून जोरात चालेल, कारण की राजस्थानचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. आता आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तेल्या आणि मर. राजस्थानमध्ये तेल्याचा तितका प्रॉब्लेम नाही, तेल्या आहे तिथं आता, नाही असं नाही, पण त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे डिसेंबर-जानेवारीची फ्रूट क्रॅकिंग. आणि जो आपल्याकडं अजिबात प्रॉब्लेम नाही. ते काही एरियात 1-2 डिग्री लोक जातात, डायरेक्ट 2 तर म्हणजे आपला जो प्रॉब्लेम आहे मोठा, आणि तिथं वाळूच्या म्हणजे निचऱ्याच्या इथं मर आहे, पण जी तीव्रता आपल्याकडे ती नाही. म्हणजे पण ह्या व्हरायटीवर सनबर्ग सुद्धा कमी येतो. इथं जर अजून कुणी हार्वेस्टिंग केलेलं आलंय का, शरद किंग लावून हार्वेस्ट केला? नाही घरचे नाही भाऊ, ज्यांनी बाहेरचे पाहिजे कोणी. तर सनबर्ग सुद्धा जाड साल आहे तर कमी येतो. तर राजस्थानवाल्याचा मोठा प्रॉब्लेम आहे सनबर्निंग, म्हणजे मोठा प्रॉब्लेम आहे. तर हे त्यांचं सनबर्निंग कमी येणार, तर इथल्यापेक्षा बी आमचं म्हणणं आहे तिकडे चांगलं चालणार. आता फ्रूट क्रॅकिंगला साल जाड आहे तर कमी जायला पाहिजे, पण 1-2 सायंटिस्ट लेवलला चर्चा केली तर त्यावेळेस ते म्हणे की असा दावा नका करू म्हणे, कारण की बघा म्हणे की जाड साला असूनही क्रॅक होऊ शकतं म्हणे, तर त्याच्यामुळे आपण तो नाही करत. पण सनबर्निंग कमी येईल आणि आपल्याकडे पण कमी येतं, कारण जे साल पातळ त्याच्यावर बर्निंग पाणी थोडं बी कमी जादा झालं की बर्निंग येऊन जातं. अरे सनबर्निंगचा आपल्याकडे आणखी का बरं जास्त प्रकार आहे का, आपण नत्र देत नाही, आणि त्यातल्या त्यात अमोनिकल नत्र जर चांगलं असेल ना तर सनबर्निंग खूप कमी येते. आणि डाळिंबात काय लोकांच्या डोक्यात बसले, नत्र दिला की नायट्रोजन दिला की ते तेला येतो, असं होतं तसं होतं. आणि नायट्रोजन हा सगळ्यात जास्त लागतो, म्हणजे 2 नंबरला लागतो, आणि ते देतच नाही. अगदी लोकांनी नायट्रोजन साठी कॅल्शियम नायट्रेट बंद करून टाकला, कॅल्शियम नायट्रेट बंद करून टाकलं, असं सुद्धा करतात. आणि सनबर्निंगला सुद्धा ते महत्वाचा भाग आहे. तर तुम्ही
नायट्रोजन आमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे जर दिला, कॅल्क्युलेटिव्ह द्यायचं आहे तर ते गॅरंटेड हसन बर्निंग सुद्धा कमी येते. आणि आता काय ना, टेम्परेचर वाढलं, उलट असं केल्याशिवाय येत नाही आता, चांगलं झाकल्याशिवाय येत नाही. बरोबर झाकायला लागते आता. पूर्वी झाकायची काय फार गरज नव्हती पडायची, आता झाकायला लागते. इव्हन पावसाळ्याच्या बाहेरला सुद्धा झाकायला तुलनेत आमच्या एरियात सनबर्निंगचा कमी अर्थात टेम्परेचरच 2-3 डिग्रीचा फरक असतो. हो, टेम्परेचर कमी असतं, तुमच्याकडे थोडी आर्द्रता असते, ही एकदम ड्राय आहे ना, आणि आर्द्रता असल्यामुळे तुमच्याकडे थोडेसे प्रॉब्लेम पण जास्त राहतील. तुमच्याकडे मर रोगाचा प्रॉब्लेम जास्त राहील, काळ्या डागाचा प्रॉब्लेम जास्त राहील. त्यामुळे तुम्ही आंबे बहार जर पकडला तर तो तुमच्याकडे चांगला आहे. तुम्ही पावसाळ्याचा बहार थोडा अडचणीचा ठरेल. आमच्याकडे आता तुम्ही ऍव्हरेज पाऊस किती माहिती आहे इथे 460 mm, तुमच्याकडे 800 mm, आम्ही आता 800 850 mm. आता ती यावर्षी तर 1500च्या पुढे गेला. मग त्यामुळे मग पिशवीच्या तुलनेत आणि गुटीच्या तुलनेत सालीचा किती डिफरन्स आहे? काहीच नाही, मशीन पण आणलंय, मोजूच आपण. लांबच्या मार्केटला तशी डिमांड. हो ना, तेच करायचं आहे. आपण काय करू, सर आले, अण्णा जर आले तर आपण टिश्यूतलं एक फळ काढू, शरद किंग गुटी मधलं काढू, आणि भगव्याचं काढू, आणि डिजिटल मीटर पण आणलं वसेकर साहेबांनी MM मध्ये, की मोजूनच काढू. त्याच्यात लक्ष द्यायला पण पहाड धरताना हे सेटिंग चालेल का वरून? नाही फळ आल्यावर सेटिंग झाले. उलट आहे ना, फुलं यायला ऊन लागते. तुम्ही आंबेबार घरी धरला ना, त्या काळात जर ऊन कमी असलं ना, जिकडे ऊन असलं ना त्या बाजूला फुलं लागतात. त्यामुळे तुम्ही दिवसामध्ये मला हार्वेस्ट होणार आहे, त्यावेळेस हे काढलं पाहिजे का? रंग थोडा वाढतो. पावसाळ्यात काढूनच टाकायचं. 15 जून नंतर कलर चांगला. पुन्हा आता पाऊस आणि कोणतं घेतलं पाहिजे, काय असं त्याच्यामध्ये म्हणजे जे मायक्रॉन ते कोणतंच ठेवलं पाहिजे? ब्लॅक नको का त्याला, व्हाईटच पाहिजे? नाही, व्हाईटच पाहिजे, ब्लॅक नको. ब्लॅक तर नकोच आहे, व्हाईटच पाहिजे. आणि त्याच्यात काही फार मोठा अजून कोणाचा किती टक्के, पण एक तर काय ना, थोडेसे किती टक्के शेड होते याच्यात 20%च्या आसपास होते. पण सर म्हणलं तसं, आता काय याच्या विविंग जरी बदलल्या ना तरी सावली बदलते, GSM बदललं तरी सावली बदलते. याचा GSM किती 17 ते 22 पर्यंत. आणि शेड नेट मध्ये होतं का? नाही, शेडनेट जे आहेत मार्केटला त्या 33%च्या पुढे. 30%, 50%, 60%. हा नाही, त्याच्यात तर फुलंच म्हणजे जमणार नाही. सेटिंग झाल्यानंतर बर्निंगच्या नाही, याच्यात काम भागतंय ना, तर हे स्वस्त बी आहे. शेडनेट 3 पट महाग आहे. ते जास्त दिवस चालेल ना, चालेल कसं हे 10 फेब्रुवारीवर बाग पकडायचे. त्यांची दक्षिणोत्तरच असली पाहिजे. पूर्व पश्चिम जर केली तर फक्त दक्षिण साईडनं फुलं येतात, इकडं तेच झाड रिकामं राहतं. इकडून बिलकुल असं क्लिअर कट मी व्हिडिओ शूट नाही केला, यांचीच बाग होती. क्लिअर कट इकडून फुलं आहेत, इकडून काहीच नाही. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस दक्षिणायन चालू राहतं, इकडल्या भागांना सनलाईट लागत नाही. पूर्व पश्चिम जेव्हा बाग केल्या, तुम्ही तीच बाग मार्चला छाटणी करा, तिला काही अडचण येत नाही. तिला जूनला मेला छाटणी करा, तिला काही अडचण जाणवत नाही. पण जर तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी करत असाल तर बाग दक्षिणोत्तरच चांगली. फक्त हे करत असताना बागात पाणी बेड केल्यानंतर साचलं नाही पाहिजे. शेवटी पाणी निघून जाणं हे ज्यादा महत्वाचं. उतार जर जसं असेल तो उलटा केला तर पाणी तुंबलं. बरोबर. हा, हे साधारण कोणत्या झाडाचं घ्या, ह्या घ्या, त्या घ्या, काय नाही. ही शरद किंगची गुट्टी आहे आणि भगव्याची गुट्टी पलीकडे आहे. साईज बघा, साईज बघा. हा साधारण आहे तसा घ्या. याला जी करतो गुटीचं. हे शरद किंगचा आहे, GS केलाय. हा गुटीचा शरद किंग आहे. आणि आता आपण भगव्यात जाऊ आणि भगव्यात ह्याच आकाराचं काढू. कोणत्या काढायचं? पुढे ते घेणारे होतेच ना. या आता तुमच्या हातानच आहे. हे कोणत्या एका झाडाचं घ्या.
ही साईज बरोबर घ्या दोन्ही बी सारखे त्याला काही करायचं नाही दोन्ही मार्किंग काय करून टाकू नाही सर हाय आता घेतलेलं नाही हो असं करू ना आता इतकं समोर करून दे मला टिकून ठेवलं काय जी आहे ना हो सॉरी या आणि तिकडे कापू शरद किंग तुमच्याकडे नको सर कोणी पकडा नाही याला पकडा हा घ्या ना हा गुटीचा आहे शरद किंग आणि हा भगवा आहे तसं बी हा बी भगवा हा भगवा आहे हे बघा कुठे ते डाऊट घेणारे कारण की डाऊट वाल्यांचे डाऊट क्लिअर झाले पाहिजेत कुठे चला चला हा बघा दोन्हीत कोणती आहे हा भगवा आहे हा बी हा भगवा आहे एवढ्यासाठीच कार्यक्रम आहे आजचा गुटीचा आहे नाही का आता हा शरद किंगचा गुटी आहे दोन्ही शरद किंग हातात घ्या ना भगवा त्यांच्याकडे हा भगवा राईट साईडला ते घ्या हा हा आता ते हे चेंज झाले हा छिलके जरा चेंज झाले कारण त्या हा कोणता आहे हा टिश्यू आहे मधला टिश्यू आहे हा शरद किंग गुटी आहे आणि सरांच्या हातातला भगवा आहे हा भगवा हा शरद किंग टिश्यू कल्चर आणि हा भगवा सॉरी हा तुमच्या हातात दोन्ही टिश्यू हा माझ्या हातात टिश्यू आहे शरद किंग आहे तुमच्या हातात हा दोन्ही शरद किंग आहे तुमच्या हातात हा टिश्यू आहे मधला टिश्यू आहे आणि हा गुटी आहे आणि सरांकडे भगवा आहे भगवा गुटीचा आहे आणि भगवा पण गुटीचा आहे भगव्यापेक्षा शरद किंगची साल जाडच आहे एनआरसीच्या स्टडी मध्ये सुद्धा जाड आहे डिक्लेअर करतो हा सगळा स्टडी व्हरायटीला मान्यता देताना एनआरसीला झालेला आहे ज्यूस कलर आपला म्हणजे शरद किंगचा चांगला आहे दाण्याचा सॉफ्टनेस भगव्यापेक्षा चांगला आहे आता जे चोखंदळ असतील त्यांना आपण दुसरं ट्रायल दाखवू की भगव्याचे दाणे जर तुम्ही जादा तोंडात टाकले तर तुम्हाला शेवटचा चौथा गिळावा लागतो किंवा थुकावा लागतो शरद किंगचं सगळं तोंडात डिझॉल्व होतं आता हे तुम्ही घ्या आता हे फक्त एकाच माणसाने दोन्ही खा हा मग लावलं होतं म्हणलं नाही सर ते खाल्ल्याशी कळतच नाही मग त्यांनी ऍक्सेप्ट केलं अरे हे पण आहे म्हणे सॉफ्ट आहे सगळं क्या कुणाला खायचं असेल तर घ्या ना एकदम सॉफ्ट दाना आहे सोलापूर लालचा दाना थोडा कडक आहे खायला सॉफ्ट आहे नाही थोडे जर दिवस जादा होऊन दिले ना तर याचा दाना पण तो भगवा आहे थोडा कडकपणा आहे घ्यायचा का कोणाला इकडे बघू इकडे घ्या बाबांना साईज पण मोठी झाली
हे बघा साईज येते ना, तर मग आता थोडं थोडं मोठं राहणारच ना, साल मोठी दाना मोठा कारण साईज येणार कुठून. साल पण लागते त्याला आणि दाणा पण वाढेल. याच्यात जे दाणे विकतात ते कंप्लेन करू शकता की बाबा तुमची साल जर ज्यादा येते, दाणे कम्पेअर थोडे कमी येतात. म्हणजे कारण की शेवटी सालीचं वजन येत आहे ना. बेनिफिट शेतकऱ्यांना भेटतो. बरं सर, याची जर साईज मोठी आहे तर मग याला जे आपण खताची मात्रा वगैरे वाढून द्यावं लागेल. वाढून द्यावं. टिश्यू गुट्टी आणि हा भगवा, हा भगवा आहे. ह्याचा दाना कडकच येतो. हा कडक येतो ना. हा तो दाणामध्ये राहूनच जातो. आणि गुटी कलमची लागवड केली. टिश्यू कल्चर मध्ये मर थोडी प्रमाणात रोपाची होईलच. कशी नाही 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 नाही, हे बघा सगळ्या प्रॅक्टिसेस मध्ये मी तुम्हाला वाटल्यास स्टेजवर गेल्यावर एक कॉन्फरन्स, गेल्या वर्षी एका एलमारे किंवा एलपारे पंढरपूरचे शेतकरी आहे. आता ह्या वर्षी बी तुम्ही घ्या, एप्रिल मेला ते रोप द्यायला नाही म्हणता. आता एलमारे तोंड ओळख होती माझी, काही जादा ओळख नव्हती. ते म्हणे माझे सगळे मेले, तरी मी काही म्हणणार नाही पण मला रोप मे मध्येच पाहिजे. अरे म्हणलं मे मध्ये, ते म्हणे माझी जिम्मेदारी. सगळे मेले तर मी तुम्हाला म्हणणार नाही की रोप द्या किंवा काय द्या. त्यांनी 1300 का 1600 झाडं लावले, फार झालं तर 8-10 झाडं मेलेत मे मध्ये लागवड करून. पण हे आमच्या रोपापेक्षा त्यांचं कौतुक आहे, त्यांनी काम तसं केलं. हो बरोबर, काम केलं. उलट उन्हापेक्षा आहे ना, डाळिंब गुटीचा असो का टिश्यूचा असो, जादा पाण्याने जादा लवकर मरतं रोप असताना. गुटीला जर तुम्ही वातात जर पाणी साचून राहिलं तर कोणी गुट्या करणारे किंवा बांधणारे असतील तर ते रोप लवकर मारतात. म्हणजे डाळिंब जास्त टेम्परेचर पेक्षा जादा पाण्याने मरतं. म्हणून जुलै ऑगस्ट सप्टेंबर रोप देत नव्हती, ते सप्टेंबर पासून रोप देणं चालू करायचे. सर बेडवर लागवड केली पाहिजे का प्लेनला? बरं का, ते जमिनीवर आहे. तुमची जमीन जर काळी आहे, निचऱ्याला अडचणी येत्या, जादा दिवस वापशावर यायला घेते तर बेडवर करा. पण अत्यंत हलक्या जमिनीत बेडवर लागवडी करू नका. तिथं झाडं जर मालावर असतील आणि वारा आणि पाऊस सोबत आला तर झाडं कानी होतात. मग तिथं तुम्ही जमिनीवर झाडं लावा आणि नंतर बेड करा. सपोर्ट दारकाठी केली त्याला करा ना. डाळिंब इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचं पीक आहे, इतकं व्हेरिएशन कशातच नाही. 300 पासून 1100 झाडं लावता, त्याचे अंतर इतके की सांगायला गेलं तर 2 मिनिट लागतील. म्हणजे काय काय अंतर घेतले, अगदी काही अर्धा फुटा लोक आले. 6.5 करू का, 12.5 करू का, 10.5 केलं तर काय होईल. म्हणजे आणि इतकं व्हेरिएशन कशातच नाही. योग्य अंतर नाही, योग्य अंतर नाही. प्रत्येकाचा हेतू आणि तुमची जमीन. आता ग्रेप वाले, आता ज्यांनी ग्रेप काढल्या त्यांचं 9 फुटाचं ते अँगल स्ट्रक्चर बदलणारच नाही. पण आयडियल जर म्हणलं, शिफारस म्हणलं तर 15 हे योग्य आहे. पण आता काही जणांना द्राक्षवाल्या मंडळीला आम्हाला 4-5 वर्षच करायचंय, त्याचा हेतू वेगळा आहे. सर एक प्रश्न असा होता, किती वर्ष मॅनेजमेंटवर आहे सर. एक व्हरायटीमुळे काही नाही, पण डाळिंबाचं आयुष्य साधारण 15 वर्षाचं आहे. चांगलं केलं तर. ओव्हरलोड ज्यांनीही 17-18 टन लोड घेतला त्याच्या बागेत लगेच मर येते. तुम्ही 2 वेळेस 17-18 टन लोड घ्या, तुमच्या बागात मर येणार. तुमची बाग 10 साल सुद्धा चालत नाही. तुम्ही 10 टनाच्या आसपास लोड घ्या, तुमची बाग 15 साल चालते. सर ते टिश्यू कल्चर आणि भुट्टीमध्ये जे शूट निघायचं प्रमाण टिश्यू कल्चर मध्ये जास्त असतं का? बरं का, सुरुवातीला लागवड केल्यावर तो विषय तिथं झाला, म्हणूनच मी म्हणतो सगळे एकत्र आले का उजून तोच विषय आता बाकीच्या रिपीट होतो. हे बघा, निरोगी झाडच जादा वाढतंय, रोगट झाड जादा वाढतंय का? झाड वाढणं, झाडाला शेंडा येणं हे निरोगीपणाचं लक्षण आहे. आणि पावसाळा वगळता मोटरचं बटन किंवा कॉक तुमच्या हातात आहे, बिन पाण्याचं बी झाड नाही वाढत. लागवड करेल तर त्याला ना वॉटर शूटचं प्रमाण मध्ये आपण काढतच राहिलं, किती बी खोल केलं ना तर भागवायचं बी येतं ना. हा भागवाच होता हो ना. पण टिश्यू कल्चर बिगर जास्त असते. हा बिगर जास्त वाढ प्रमाणात बिगर जास्त असते. पण त्याच्यानंतर जे गुट्टी आहे ना त्याला जर शूट निघायचं प्रमाण कमी, तितकंच फरक. पण याला शास्त्रीय आधार काहीही नाही. आपण असं उलटा विचार करू, स्पेन मध्ये गुट्या बांधता का?
इस्रायलमध्ये गुट्या बांधता का? मग त्यांना हे फायदे माहित नाही का गुट्यानं असं होतं? म्हणजे जगात भारतच असा देश आहे की जिथं गुट्या बांधल्या जातात, लेबर अवेलेबिलिटी आहे, बाकी गोष्टी आहे. बाकी जगात आहे का कुठं काही? मग त्यांना जर इतके सगळे बेनिफिट, काही जण म्हणतो रोग कमी येतो, म्हणजे अजून नुसत्या शूटवर नाही थांबत, काही जण म्हणते टिश्यू कल्चरला साईज कमी येते, काही म्हणते साल पातळ होते, कोणी म्हणतं एक्सपोर्टवाला घेत नाही. लागलं थोडंसं थिनिंग असेल ते 250 होऊन जातं. आणि 250 तर मग 820 ग्रॅमचे निघले, पण ते 820 ग्रॅम काही मार्केटला लागत नाही. तुम्हाला 250 ते 400 450 फळं निघले की तो नंबर 1चा माल ग्रेड धरला जातो. जसं शेंड्याला जर जास्त तुमचं लागलं तो तसं ह्याच्यात काय नाही, याला सेटिंग जादा होतं, पण थिनिंग करावं लागतं. हो, पण शेंड्याला जरी राहिलं तरी ते 250ची साईज जाते. आणि किपिंग क्वालिटी तर भगव्यापेक्षा चांगली आहे, कलर पण चांगला आहे, आणि इव्हन दाण्याचा कलर पण चांगला आहे. आता ऍक्च्युली जे पाहिजे ना 300 ग्रामचं ॲव्हरेज फळ, हा, 17-80% फळ, म्हणजे 80% माल मध्ये डिमांड तशी आहे सगळे. म्हणजे 250 ग्रामच्या वरचे फळ असेल तर मग किंमत चांगली मिळते. बघायमध्ये ती अडचण जी येते, साईज छोटी राहणार 150 पासून सगळं 100-150 ग्रामच्या फळाची किंमतच मिळत नाही. ह्याच्यामध्ये थिनिंग हा एक भगव्यापेक्षा सेटिंग जादाच होतं सर. आता इथं आमचं सोडून नाही, काही शेतकरी आहेत, कुणी आलंय का इथं भगव्याचं एखादं हार्वेस्टिंग केलेलं, तिकडे थांबलेत. सेटिंग चांगलं होतं, म्हणजे तसे अपोजिट गुणधर्म आहे, साईज येते आणि सेटिंग होते, पण तरी सुद्धा भगव्यापेक्षा सेटिंग चांगली होते, फास्ट पण होते. फक्त मग तुम्हाला एक करावं लागेल आता ह्या लोकांना ज्यांना सांगितलं थोडं आमिषाला जरा कंट्रोल केला. दर व्हिडिओ सांगतोय नाही तर लोकांना काय होईल, नाही इथंच एक काढायचं मन करत नाही लोकांना. पहिल्याच वर्षी 250-300 लागले, पुरे ठेवली, मग त्याला रंगही तसा नाही येणार आणि साईजही तशी नाही येणार. बघितलं ना किती 300 फळं होती काय झाडाला, पहिल्या वर्षीच्या झाडाला. मग आता जर ते 300 पकडणार काय करतात माहिती का, सिटिंग चांगली होते ना, मग जेव्हा खायला पण टाकत नाही, शेणखत टाकणार ते जाऊ द्या, पण थोडं आम्ही असं वाटतं की आता आहेच सेट झाले. आणि मग त्यांचे पैसे होत नाही. डाळिंबामध्ये पैसे त्यांनाच होता ज्यांना नंबर 1चा ग्रेड काढता येतो. एका बकरीला 4-5 पिल्ले होणार.